मित्रांनो, कसे आहात? आज ऑफिसमध्ये सुद्धा स्वेटर घालावं लागायला आहे, कारण थंडी वाढत चाललेली आहे. चंद्र नेपच्यून युतीमुळं थंडी वाढणार होती असा अंदाज होता, पण प्रत्येकजण थंडीची काळजी घ्या व्यवस्थित. आज आपण बोलणार आहोत नवीन वर्ष प्रत्येकाला कसं जाईल, हा एक मोठा मनामध्ये प्रश्न असतो. आणि प्रत्येक वर्ष खरंच एक वेगळं जात असतं ना. सगळी वर्ष काही सारखी जात नाहीत माणसाला. आणि चांगलं वर्ष असलं ना की ते लवकर संपवू नाही वाटतं, आणि वाईट वर्ष असलं की लवकर संपवा वाटतं. आता चांगलं आणि वाईट, धन आणि ऋण या दोन्ही बाजू असणारच ना जीवनात. सगळंच चांगलं थोडं असणार आहे किंवा सगळंच वाईट असणार आहे. लिफ्ट आहे ही खालीवर होतच असते ना. तर यात खास करून नवीन वर्षात गुरु महाराजांची चांगली कृपा होणार आहे, कारण ते जूनमध्ये कर्क राशीत त्यांच्या स्वतःच्याच राशीमध्ये मिथुनमधून कर्क राशीमध्ये येणार आहेत. त्यामुळे कर्क राशीवाल्यानंतर चांगली चांदी आहेच आहे त्यांची, पण त्याबरोबर बऱ्याच राशींना त्याचा चांगला प्रभाव पडणार आहे. तर आम्ही हे राशीचं वर्षफळ, तुमच्या पत्रिकेनुसार वर्षफळ तुमच्या आम्ही लिहून देत असतो एक पानभर. त्यामध्ये तुमचे महत्त्वाचे प्रश्न येतात की यावर्षी पैसा कसा आहे, घराचा योग आहे का, प्रमोशन आहे का, लग्न आहे का, तब्येत कशी आहे, लकी नंबर काय, लकी रत्न काय, हे अशी सर्वांची माहिती त्यामध्ये असते. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी SMS करून विचारावं. त्याची फी 1200 रुपये असते. तर हे वर्ष खरंच एक्स्ट्रा आहे, कारण या महिन्यामध्ये, या वर्षामध्ये जावई बापूंना सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण त्यामध्ये अधिक मास आलेला आहे. तर असे हे वेगवेगळ्या प्रकारे हे वर्ष, इतक्या प्रकारे आपण बेरीज जरी केली 2026, तर ती सुद्धा 10 येऊन 1 नंबर वाल्यांना सुद्धा, म्हणजे आपण मुळांक किंवा भाग्यांकाचा विचार करतो तेव्हा सुद्धा हे वर्ष, किंवा सरकारी गोष्टींसुद्धा हे वर्ष चांगलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अधिक गोष्ट मिळवायची प्रत्येकाची इच्छा असतेच. कोणी असो, मग तो कुठल्याही क्षेत्रात काम करणार असो. पण मी तुम्हाला अजून एक सांगेन की प्रत्येकजण पहिला प्रश्न काय विचारतात, तर या श्रीजी वास्तुशास्त्र, ज्योतिष, रत्नशास्त्र हे पांडुरंग महाराज शितोळे शास्त्री यांचं ऑफिस आहे आळंदीचं. तिथून मी विजय पंडित सर बोलतोय. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी युजफुल माहिती तुमच्या फायद्याची द्यायचा प्रयत्न असतो. यामध्ये कुठला अंधश्रद्धा पसरवायचा हेतू नाही. आपलं जे सनातन पारंपरिक अध्यात्मात ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या ज्यांना आवडतात त्यांना सांगायचा प्रयत्न करत असतो, आणि ज्यांना आवडतात त्यांनीच हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की यावर्षी माझ्या पत्रिकेत, माझ्या कुंडलीत की धनयोग कसा आहे, पैसा कसा मिळणार आहे, हा सगळ्यांचा, तुमचा काय माझा पण प्रश्न आहे. तर त्यावर प्रत्येकाची पत्रिका बघून मी उत्तर देईनच. पण मी तुम्हाला सांगतो, चांगली मेहनत, चांगली काम आणि चांगले विचार हे जरुरी आहेत. हे सगळ्या उपाय आणि पत्रिकापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाचे आहेत. तर तुम्हाला आता एक साधा सोपा उपाय सांगतो धनवृद्धीसाठी. ही माझ्या हातामध्ये ही भगवान कुबेरची मूर्ती आहे. मी परत त्यामध्ये त्याचा फोटो टाकेन, पण आता तुम्हाला किती दिसते मला माहीत नाही. ही अतिशय छान सिल्वर गोल्ड प्लेटेड मूर्ती आहे. तर ही मूर्ती तुम्ही तुमच्या घरामध्ये, हॉलमध्ये ठेवतात. ही हॉलमध्ये उत्तरेकडे पाठ करून ठेवा किंवा पूर्व पश्चिम ठेवा. आणि दररोज त्याच्यानंतर ओम कुबेराय नमः किंवा ओम वित्तेश्वराय नमः मंत्र कामाला जाताना म्हणून जात जावा. अतिशय म्हणजे धनाचीच देवता, आता जे पाहिजे त्याचा आराधना करणं गरजेचं असतं. आणि धनाची देवता ही कुबेर देवता आहे. इथे बऱ्याच 1-2 मूर्ती तुम्हाला दिसत असतील, मी नंतर तुम्हाला फोटो पाठवीन. तर आता मला या व्हिडिओतून हेच सांगायचं होतं की ज्यांना वर्षाचं भविष्य, आपलं वर्ष कसं आहे, इंटरेस्ट आहे, त्यांनी व्हॉट्सॲपमध्ये कॉल करा, नंबर दिलेत खाली, किंवा मेसेज करा. तुम्हाला एक पान त्याचं भविष्य, तुम्हाला तुमचं वैयक्तिक 1 वर्ष कसं आहे याचं तुम्हाला एक मेसेज किंवा एक पेज माहिती दिली जाईल. आताच मला पांडुरंग शास्त्री शितोळेंचा हा व्हिडिओ चालू असताना फोन आला की 1200 रुपये एवढी फी ठेवू नका. आमची लोक काही अतिशय खूप साधी आहेत, एवढंच गावठाणात ग्रामीण भागात खर्च होत नाही. अर्थात आपण मेहनतही तेवढी घेत असतो,
पण त्यांच्या शब्दांना मान देऊन आपण ही फीसुद्धा 1200ची कॅन्सल करून 600 रुपये घेऊयात. फक्त एक पेज तुम्हाला चांगली माहिती मिळेल, एक वर्ष कसं जाईल याची तुम्हाला छानपैकी माहिती मिळेल. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओला. लाईक करा, सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.